नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपण पाहिलं ऑक्टोबर 2024च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं एक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यावर बरीच चर्चा चालू होती. तो आहे महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा आणि जमिनीचे तुकड्यांचे एकत्रीकरण करण्याचा कायदा 1947. या कायद्याचं जे गॅझेट आहे किंवा जे अध्यादेश आहे तो अध्यादेश 15 ऑक्टोबर 2024ला प्रसिद्ध झाला आणि त्याच तारखेला तो लागू देखील झाला. याच्या संदर्भात आपण हे गॅझेट आल्याबरोबर काल एक व्हिडिओ पब्लिश केला. पण त्यानंतर काही अधिकारी मित्र शिवाय काही आपले व्ह्यूवर्स यांच्याकडून नेमकं कोणत्या तारखेपर्यंतच्या पडलेल्या तुकड्यांना हा कायदा लागू होतो याच्या संदर्भात काही शंका उपस्थित करण्यात आल्या आणि म्हणून त्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण सर्वांनाच मिळावं म्हणून हा व्हिडिओ आपण करतो आहोत. आपण पहा, हा कायदा आल्यापासनं तुकडे जे पडले आणि बेकायदेशीर जे व्यवहार झाले त्या व्यवहारांच्या संदर्भात 3 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. आत्ताची दुरुस्ती आहे, हे गॅझेट आपल्या समोर आहे. त्याच्या आधी 3 वेळा झाल्यात. त्या 2 कलमांमध्ये झाल्या. एक आहे कलम 9, त्याच्या प्रोव्हिजोमध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि एक आहे कलम 31चा अ. पहिली दुरुस्ती झाली होती ती 31 ला झाली होती आणि ती 1966चा जो महाराष्ट्र अधिनियम 41 होता त्याच्याप्रमाणे झाली आणि त्यामध्ये 15 नोव्हेंबर 1965ला तो लागू झाला. ती दुरुस्ती लागू झाली, ती सुधारणा लागू झाली. त्याच्या आधी पडलेले सर्व जे तुकडे होते ते नियमित करण्यासाठी त्या तुकड्यात खालच्या जमिनीची जी किंमत असेल त्याच्या 1% किंवा 100 रुपये याच्यापैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती, आणि जर तो तुकडा शेजारच्या व्यक्तीला किंवा कुळाला विकला असेल तर 1 रुपया असा दंड करून ते नियमित करण्याचा त्यावेळेस निर्णय घेण्यात आला. म्हणजे पहिला 1947 पासून तर 15 नोव्हेंबर 1965 पर्यंत हा पहिला निर्णय झाला होता. त्यानंतर तुकडे पडायचं थांबलं का? नाही. लोकांनी गरजेप्रमाणे जाणतेपणी अजाणतेपणी तुकडे पाडलेच. मग आणखी एक दुरुस्ती झाली, ती झाली 2017चा अधिनियम 58 आणि तो लागू झाला 7 सप्टेंबर 2017. मग आता 15 नोव्हेंबर 1965 पर्यंतचे तुकडे नियमित झाले होते त्या तारखेपासून तर 7 सप्टेंबर या तारखेला जो लागू झाला त्याच्यापर्यंत पडलेले जे तुकडे होते ते तुकडे नियमित करायचे. पण ते कोणते? शेतीचे नव्हे. त्यात अत्यंत स्पष्ट लिहिण्यात आलं होतं, ज्या तुकड्याखालची जमीन निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी नगररचना अधिनियमाप्रमाणे तयार केलेल्या विकास योजनेअंतर्गत किंवा प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत निहित केलेली असेल अशा, म्हणजे ज्याचा झोन रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल किंवा नॉन ॲग्रिकल्चरल असेल असे तुकडे नियमित करण्याचा निर्णय घेतला. ते कसे? त्यासाठी दंड किती आकारला? त्या तुकड्याच्या जमिनीच्या जी जमीन असेल तेवढ्याची बाजार मूल्याप्रमाणे म्हणजे रेडी रेकनप्रमाणे इतकी किंमत काढण्यात येईल आणि त्याच्या 25% दंड करण्यात येईल. हे झालं 7 सप्टेंबर 2017. त्याच्यानंतर तुकडे पडायचं थांबलं का? नाही. त्याच्यानंतर हे असंख्य तुकडे पडले आणि सतत यावर चर्चा चालूच आहे. शासनाकडे हे जात होतं. विशेषतः मंत्री, आमदार हे लोकांमध्ये फिरतात तेव्हा लोकभावनेचा त्यांना सततपणे कल्पना येत असते की नेमकं काय चालू आहे. त्यामुळं हे तुकडे नियमित करण्याचा प्रश्न होता आणि एक नंतर अमेंडमेंट आली, ही 3री, म्हणजे ही आत्ताचा, तो अजून कायदा झालेला नाही, तो अध्यादेशच आहे. तो यथावकाश 6 महिन्यामध्ये कायदा होऊ शकतो. आता हा कलम 9 जे आहे, कलम 9चं 3 जे आहे त्याचं जे पहिलं परंतु आहे जे 7 सप्टेंबरच्या लागू झालेल्या सुधारणेमध्ये दुरुस्त करण्यात आलं होतं, त्यात फक्त आणखी छोटी दुरुस्ती केली. 2 दुरुस्त्या आहेत त्याच्यामध्ये. आता तिथं काय लिहिलं होतं? 2017चा जी सुधारणा अधिनियम लागू झाला त्या लागू होण्याच्या म्हणजे कमेन्समेंटच्या डेट पर्यंत झालेले तुकडे नियमित करण्यात येतील. आता काय म्हटलेलं आहे?
आता 2017 2024चा जो अध्यादेश सुधारणा अध्यादेश लागू झाला त्याच्या कमेन्समेंटच्या डेट पूर्वीचे. आता याची हा अध्यादेश कधी लागू झाला? काल आलेला जो अध्यादेश आहे तो लागू झालाय 15 ऑक्टोबर 2024. म्हणजे आता त्याची कमेन्समेंट 15 ऑक्टोबर जर असेल तर 15 ऑक्टोबरच्या आधी म्हणजे 14 ऑक्टोबर पर्यंत झालेले सर्व व्यवहार. आता सर्व म्हणजे कोणते? जे ऑलरेडी 9 म्हणजे त्या पहिल्या परंतुकामध्ये जे लिहिलेले आहेत, म्हणजेच निवासी, वाणिज्य, औद्योगिक किंवा कोणत्याही अकृषिक कारणासाठी पडलेले जे तुकडे आहेत ते तुकडे. आता काय दुरुस्ती केली? 25% ऐवजी 5% एवढीच दुरुस्ती केली. म्हणजे त्याची जी जमीन, त्या तुकड्याखालची जी जमीन आहे त्या जमिनीचं जे बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने काढायचं नाही. ते अत्यंत सोपं केलेलं आहे. ते रेडी रेकनर पाहायचा, त्या जमिनीचं बाजार मूल्य किती आहे ते काढायचं आणि त्याच्या 5% रक्कम काढून ती भरली की त्यानंतर ते नियमित करून मिळेल, असं ते झालेलं आहे. इतकी सोपी आणि साधी ही आहे, पण यात गोंधळ झाला असं मला वाटतं. कधी मी सुद्धा मागच्या वेळेस बोलताना डिसेंबर असं बोललो होतो, डिसेंबर 2023, पण डिसेंबर 2023 नाही, तर ते आता 15 ऑक्टोबर 2024ला जेव्हा अध्यादेश लागू झाला त्या तारखेपर्यंत आधीचे जे व्यवहार असतील ते सर्व व्यवहार जे शेतीच्या कारणाशिवाय वेगळे म्हणजे अकृषी कारणासाठीचे आहेत. आता शेतजमिनीचे व्यवहार नियमित होणार आहेत का ह्या अध्यादेशाने? मुळीच नाही. शेतजमिनीचे तुकडे पाडण्याला पूर्वीही कायद्यात तरतूद नव्हती, आताही तरतूद नाहीये. तुकडे पाडायचे असतील तर प्रमाणभूत क्षेत्र जे ठरवून दिलेलं आहे त्या क्षेत्राच्या वरती तुकडे पाडता येतात. म्हणजे 20 गुंठे जिरायतच्या वर कितीही विका, 20 गुंठ्याच्या खाली आला की तो तुकडा पडतो, 10 गुंठे बागायतच्या खाली आला की ते तुकडा पडतो. आता मग हे नियमित करायचे म्हणजे काय होणार? कोणत्या जमिनी कोणते तुकडे होणार? जे तुकडे जे पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व शहराच्या आजूबाजूला लाखो तुकडे पडलेत. ते कसे आहेत? ते बहुतांशी आर झोन मध्ये आहेत. जर आर झोन मधले असतील, कमर्शियल झोन मधले असतील, इंडस्ट्रीयल झोन मध्ये असतील तर होईल. हा, इन्फ्लुएन्स खालच्या झोन मध्ये परी घातले असे होणार नाहीत की जे नाविका झोन मध्ये किंवा ग्रीन झोन मध्ये आहेत त्याचं नियमितीकरण होण्याचा प्रश्न उद्भवत आहे. अर्ज कुणाकडे करायचा? अर्ज तालुक्याच्या तहसीलदारांकडे करावा लागेल, कारण कलम 9 प्रमाणे त्यांना ते अधिकार डेलिगेट करण्याविषयीचा यापूर्वी वाचण्यात आलेला आहे. कोणते कागदपत्र लागतील? एक साधा अर्ज लागेल, त्याच्यासोबत 7/12चा उतारा, जी जमीन जो तुकडा घेतला असेल त्याचा 7/12चा उतारा, त्याचा खरेदी दस्त झाला असेल, त्याची नोंद कदाचित झाली नसेल अजूनही 7/12मध्ये, त्यानंतर झोन कोणता आहे त्याचा झोनचा दाखला आणि त्याचं मूल्यांकन. बस इतके कागद वर्ग 1च्या जमिनीसाठी पुरेसे आहेत. वर्ग 1ची वर्ग 2ची जमीन असेल तर ती वर्ग 2 कोणत्या प्रकारची आहे? कुळ कायद्याची आहे, सिलिंगची आहे, पुनर्वसनची आहे, वतनाची आहे, की निरनिराळ्या प्रकारे आणखी जे काही वर्ग 2चे प्रकार आहेत त्या प्रकाराला नियंत्रित करणारे जे काही नियम असतील त्याप्रमाणे जी सक्षम प्राधिकाऱ्याची हस्तांतरासाठी परवानगी, विभाजनासाठी परवानगी हवी असते ती आहे का ते पाहिलं जाईल. बाकीचे वरचेच कागदपत्र लागतील. नियमित केला तर फायदे काय होणार आहेत? आतापर्यंत जरी खरेदी खत नोंदलं तरी फेरफार नोंद होत नव्हती. मग फेरफार नोंद नाही म्हणजे 7/12वरती नाव नाही. आता हे नियमित करण्याचा आदेश मिळाला की फेरफार होईल, 7/12वरती नोंद होईल, बेकायदेशीर काही व्यवहार असेल त्याच्या नोंदी राहणार नाहीत. त्यानंतर बांधकामाची परवानगी त्याच्या आधारे मिळू शकेल, बांधकामाची परवानगी पाहून येण्याची सनद मिळू शकेल, त्यामुळं मग बँकेचं कर्ज मिळू शकेल आणि मग स्वप्नातलं घरकुल बांधणं सहज सोपं होईल. आता यापूर्वी जे 25% लोकांनी भरून नियमित केलं त्यांचे पैसे मिळतील का? असं काही कायद्यात लिहिलेलं नाहीये. काही लोकांनी 25% अल्प प्रतिसादात लोकांनी भरले असतील, पण असं काही कायद्यात नमूद नाही. यापुढे तुकडे पाडता येतील का? ज्या अर्थी सरकारनं आता कालपर्यंत सगळं केलेलं आहे, सरकारला अपेक्षित असंच आहे की कायद्याप्रमाणे राज्य चाललं पाहिजे, त्यामुळे तुकडे पाडणं अपेक्षित नाही. ना शेतीचे ना बिगर शेतीचे तुकडे पाडणं कोणतंही बकालीकरण शासनालाही अपेक्षित नाही आणि समाजालाही अपेक्षित नाही, कुठल्या नियोजन प्राधिकरणालाही अपेक्षित नाही. तेव्हा तुकडे पाडूच नयेत. पाडायचेच तुकडाच घ्यायचा असेल तर मग एक तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी तरी असली पाहिजे किंवा नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला किंवा सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला अभिन्यास ज्याला म्हणतो आपण, लेआउट तरी असला पाहिजे, त्यातील तुकडा घ्यायला हरकत नाही. आणि आता हा सुधारणा आणि बदल कसा असावा असं लोकांना वाटतं. लोकांना असं वाटतं की हेलपाटे घालायला लागू नयेत. तहसीलदाराकडे गेलं, अर्ज दिला की त्याच दिवशी 7/12 पाहायला जावा. लोकांना असंही वाटतं की तहसीलदाराच्या समोर कॉम्प्युटर असेल तर लगेच त्याच्यावरूनच रेडी रेकनर पाहायला जावं आणि तिथेच किंमत काढली जावी. त्याला इथे खरं तर असं असलं पाहिजे की सर्वे नंबर टाकला की झोन पण तिथेच मिळावा. म्हणजे अर्ज दिला, झोन पाहिला,
मूल्यांकन केलं, चलन भरून दिलं, चलन भरलं आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला किंवा 8 दिवसामध्ये तुम्हाला जर का असा आदेश मिळाला, हे नियमित करण्यात आलं, तोही आदेश त्यांच्याच मार्फत तलाठ्याकडे गेला, त्यांनी तशीच फेरफाराची नोंद धरली आणि तुम्हाला फेरफार आला आणि सातबारावरती ऑनलाईन तुम्हाला कॉम्प्युटरवरती सातबारा पाहायला मिळाला. खरं तर हे स्वप्नवत आहे, पण आपलं ई गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स याच दिशेने गेलं पाहिजे, हीच खरी अपेक्षा आहे. इतकं छोटं, साधं आणि सोपं हे अध्यादेश आहे आणि फार क्रांती झाली असं नाही, पण अडचणीत असणाऱ्या लाखो कुटुंबांना यामुळे खूप, कारण सतत टेन्शनमध्ये झोप येत नव्हती अशी परिस्थिती लोकांची आहे. मला खूप व्ह्युअर्सचे कॉमेंट्स येत होते आणि त्यांची जी वेदना आहे ती मला सहवेदना वाटायची. म्हणून लिगल लिटरसीचा भाग म्हणून लोकांपर्यंत हे पोहोचावं म्हणून आपण हे नव्हतं. ऑलरेडी मागच्याच व्हिडिओला आपण एक फोल्डर जोडलेला आहे की ज्याचा ऍक्सेस आपल्याला मागितला की मिळतो आहे. त्याच्यामध्ये कायदा पण आहे, म्हणजे मूळ कलम आहे, केलेली दुरुस्ती आहे, याच्या आधीच्या दुरुस्त्या आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी ऍक्सेस नक्की मागा. हा छोटेखाने व्हिडिओ केवळ आपल्याला माहिती व्हावी आणि काही स्पष्टीकरण होती की कोणत्या तारखेपर्यंतचे तुकडे करणार आहे म्हणून आपण केलेलं आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशाच हे जर का आपल्याला आवडलं असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना पाठवत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.